कशावर बसते, हत्तीवर, मोरावर असं, आणि ते सांगायचं देवीला. आम्ही राशींचं दर्शन घेऊन सोनारी करमाळा पांडे तिकडे चाललोय आता. हे आमच्या जाऊबाई दोघी पण. आम्ही आलोय परांड्याला आलोय. आता इथून आम्ही सोनारीला जाणार. इथं आमची ननंद राहते, नंदुबाई. तर त्यांची बघा बाग बगीचा दाखवतोय आम्ही. आणि त्यांचं घर बंगला बघा. फुलं बिलं मस्त एकदम. फुलं किती छान आहेत बघा. केवढं मोठं आले जास्वंद. मस्त आले. वाढलंय कढीपत्ता पण आहे मस्त. वास खायला. आहे का? घेऊन जायचं का? तिथं कढीपत्ता असेल ना तिथं हे तोडणार असं याचं काम. त्यामुळे कुठल्या झाडाला कढीपत्ता राहीना शिल्लक. झाड नेते का मग अख्खं सगळं? राहील की. तिथं काय तोडणार? तिथं काय बघू नका. तिथं काय नाही. तिथं ज्वारी काय घरात तिथेच न्यायची. ज्वारी न्यायची. चला. वानोळा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलाय बघा. योगेश भाऊजीमुळे योग आला. योगेश भाऊजी तयार झाले यायला आम्हाला घेऊन. म्हणून आम्ही आलोय. आणि आमचं कुलदैवत आहे तो तुम्हाला दाखवच आम्ही. सोनारी भैरोबा. सोनारीचा भैरोबा आम्हाला आहे. तेच की कुलदैवतच ना. मग कुलदैवत आपलं हे आलं, व्यंकटेश आलं. सोनारी काय हे म्हणजे थोडक्यात भैरोबा. प्रत्येकाला भैरोबा वगैरे असतो, त्याचा हा भैरोबा. बाय. भेटून स्वातीची राणी बघायला मिळाली आज. भेटतो भेटतो. राहतो आम्ही. आणि सोनारीचं दर्शन घेतल्याशिवाय इथं कंधारी गाव आहे, तर ते दर्शन घेतल्याशिवाय सोनारीचं दर्शन होत नाही. आम्ही आता आपण किती वर्षांनी पहिल्यांदाच आलो इथं. सोनारीला गेलो होतो पण लग्न झाल्यापासून नाही. दोनदाच आहे. तिकडे ते आता रात्रीचं
दाखवायला हा कसं शेपूट हलवते सगळ्यांचं घेतो होय दाखवायला चला मग आम्ही